काका चा एवढं काय बघतायत त्या मोबाईल मध्ये? कसली न्यूज आली आहे का? अगं काहीच कळना झालंय बघ. ही सरकार बहुतेक कोसळलं असं वाटतंय. सगळा गोंधळच आहे. अगं अपक्ष कवा बी पाठिंबा काढून घेतील अशी परिस्थिती आहे. त्यांनी जर का पाठिंबा काढून घेतला ना तर मध्यवर्ती निवडणुका लागल्या म्हणून समजच. काका नको ना त्यो राजकारणाचा इशारा. कुठली चांगली न्यूज असेल तर सांगा. अगं बाहेर चांगलं काय घडणार? खून मारामाऱ्या दरोड याशिवाय काय नाही. हा पर तू आज जे काही घरात केलंस ना ते बघून लय बरं वाटलं बघ. मी काय केलं? अगं बस. अगं तू वहिनींना जे काय आज काम करू नको म्हणून सांगितलंस का नाही ते बघून लय बरं वाटलं बघ. अगं दादा होता ना तेव्हा या दोघांना घरात गावात लई मान होता. पर दादा गेला आणि या माऊलीच्या आयुष्याची फार रयाच गेली बघ. वहिनीसने असं घरात काम करताना बघितलं ना की मनाला कसं तरीच वाटतं बघ. मी लईदा त्यांना ही असली कामं करू नका असं सांगायचा प्रयत्न केला पर त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पर त्यांनी आज तुझं ऐकलं ना हे बघून लई बरं वाटलं बघ. खरंच काका आई लई शोषिक आणि प्रेमळ आहे. खरंय तुझं. वहिनी एवढ्या तालेवार घराण्यात आल्या ना पण चेहऱ्यावर कसलाच गर्व नसतो त्यांच्या. लग्न होऊन या घरात आल्या ना तेव्हा एक रुबाब होता त्यांचा. त्यांच्या शब्दाला मान होता. दादासाहेबांचा शब्द जसा बाहेर खाली पडू दिला जायचा नाही ना तसा वहिनींचा शब्द बी घरात खाली पडू दिला जायचा नाही. दादासाहेब बी वहिनीसने विचारून बऱ्याच गोष्टी करायचा. काका आईंचं लग्न लई थाटामाटात झालं असेल ना? अगं अख्खा जिल्हा आला होता त्यांच्या लग्नाला. लई थाटामाटात झालं त्यांचं लग्न. वहिनीच्या घरच्यांनी वहिनींना अख्खी दागिन्यातनं मडवून पाठवलं होतं. अगं बया लय भारी दिसते अगं तुला साडी. मला तर वाटतंय माझीच नजर लागेल तुला. आईची नजर कधी लागते का लेकराला? आणि तुम्हाला खरं सांगू आई, आणि आज माझी आई असती ना तर तिनं बी माझं असंच कौतुक केलं असतं. खरंच आई मला तुमच्यात माझीच आई दिसते. पुरी अगं तुझ्या या आईजवळ ना तुझी हाऊसमौस करायला काय सुधीक नाही ग. अगं गुंजभर सोनं बी नाही देऊ शकत मी तुला. आई मला एवढी सोन्यासारखी माणसं मिळाली तीच लई झालं माझ्यासाठी. मला आणखी काय बी नको. अगं लक्ष्मीच्या पावलाने वहिनी या घरात आल्या आणि तेव्हापासून या घराची भरभराट झाली बघ. पण काका आईंकडे तर त्यांच्या सासूबाईंनी दिलेल्या बांगड्या सोडून दुसरं कायच नाही. अगं दादा गेला आणि वहिनीने दागिने उतरून ठेवले. दादाच्या माग हे घर कांचन चालवायला लागली त्यामुळे मी बी कधी नाही विचारलं तिला. माझ्याकडे एक मार्ग आहे पुरी. माझ्या सासून दिलेल्या बांगड्या मी तुला दिल्या त्या दे. आपण त्या घाण ठेवू आणि पैसा आणू. काका म्हणतात तसं आईंचे दागिने जर काकींकडे असतील तर मग त्यांनी ते दागिने लग्नाच्या वेळेला आईंना परत का नाही केले? आमच्या लग्नात त्यांनी दागिने द्यायला हवे होते पण त्यांनी मला घालायला दिलेले दागिने निशाताईंचे होते. पियू अगं कसल्या विचारात हरवलीस? काही नाही काका. चहा कसा झालाय? हा एकदम फक्कड. हातात काय बघू?
काय विचारत्या? सोनाराकडे घाण ठेवायला. त्याचं जी पैसे येतील ना हिच्या माहेर देता येतात. पैशांसाठी तू सूर्यवंशी घराण्याची इज्जत घाण ठेवायला चाललीस? अगं तुला काय वाटतंय का? लोकांना कळलं तर आमची इज्जत काय राहील ग? पण तू तर ही घराण्याची इज्जत अशी घाण ठेवून तोंडावर पाडायला निघालीस, त्याचं काय? अगं ह्या बांगड्या सासूबाईंच्या होत्या, त्या मानानं तुला मिळाल्या होत्या. तू तुझ्या सुनाला दिल्या तरी मी गप्प बसले. आता ह्या घाण ठेवायला चाललीस, मी गप्प बसणार नाही. लग्नात आईंचे दागिने काकींनी खरं तर मला द्यायला हवे होते, पण दिले नाहीत. याचा अर्थ त्यांना ते दागिने परत द्यायचेच नाहीत. हां, हे असंच असणार. बरं, जेव्हा आईंनी मला बांगड्या दिल्या तेव्हा पण त्यांनी विषय काढला नाही. याचा अर्थ काकींकडे ते दागिने आहेत तरी बी त्यांना ते द्यायचे नाहीत. नेमकं काय कळायला मार्ग नाही. पण एवढं मात्र नक्की की आईंचे सगळे दागिने त्यांना परत मिळवून द्यायलाच पाहिजे. नाही, पहिल्यांदा आईंशी यावर बोललं पाहिजे. हा, अहो कोल्हापूरला आल्यावर बघूया म्हणलं ना. हा, 1 मिनिट थांबा. ए पिऊ, जरा पाणी दे ग मला. ताई, तुम्ही घ्या की, मी जरा गडबडीत आहे. ठेवा फोन. कशासाठी लग्न केलं हो तुम्ही माझ्याशी? म्हणजे लग्न करून ह्या घरात का आणलं तुम्ही मला? अगं काय झालं निशा? नाही नाही, पदोपदी माझा अपमान करायला तिथं घेऊन आला ना मला तुम्ही. अगं हा? निशा, कुणी केला तुझा अपमान? दुसरं कोण करणार आहे? ते पियू. निशा तू शांत हो, बघू बस. काय केलं तिने सांग बरं मला. अहो, मी तिला फक्त म्हटलं, पियू माझ्या हातात फोन आहे, जरा पाणी दे ग प्यायला. तर म्हटली तुमचं तुम्हीच घ्या. आणि आणि काय नाही. अगं मग ठीक आहे की, त्यात काय एवढं? त्यात काय एवढं? हं? अहो, मुद्दाम करते ती माझा अपमान, मुद्दाम उलट बोलते मला. आजपर्यंत तिनं किती वेळा अपमान केला ना, आठवा. पूजेच्या दिवशी मी माझ्या हातनं तो मान हिसकावायचा प्रयत्न केला तिनं. पृथ्वी, सुनबाई, अशुभ काहीतरी होण्यापासून गावाला वाचवलं तुम्ही. एवढंच नाही, आज सकाळी पण त्या डायनिंग टेबलवर मी बसणार होते, तिथं मी मोठ्या आईसने येऊन बसवलं. आई, एक मिनिट. बस. आई, बस. मी, हो आई, बसा. अगं बरं या आई, या. काय बोलते कळतंय का तुम्हाला? हो हो हो. हो हो, काय करताय हो? एवढं स्वतःच्या बायकोचा अपमान झाला तर तिला जाऊन जाब विचारायचं सोडून माझ्याच तोंडाकडे बघत बसलाय. हा, निशा दुसरं करणार तरी काय म्हणा तुम्ही? तू तू इथं बस बरं.
शांत शांत हो निशा. हे बघा मी अजिबात शांत बसणार नाही. आत्ता सांग. काय ग का तणतण करते एवढी? मम्मी मम्मी का तणतण करू नको तुम्हीच सांगा. या घरात तुमच्यावरचं सूड माझ्यावर उगवलं जातोय. म्हणजे अहो मम्मी मी तुमची सून आहे म्हणून ती पिऊ पदोपदी माझा अपमान करत्या. मी तिचं काय वाईट केलं हो? अहो मम्मी मी तिला म्हणलं अगं पिऊ मी फोनवर बोलते जरा पाणी दे ग प्यायला. तर म्हणली तुमच्या तुम्ही हाताने घ्या म्हणून. अहो मम्मी ती माझं सारखं जाणून बसून अपमान करते हो. मी एवढं काय वाईट केलं तिचं? ती मला सारखं घालून पाडून बोलती. मम्मी तुम्हाला जाणवलं नसल पण माझ्या मनाला काही यातना झालं ना माझ्या मलाच माहिती. अहो मम्मी तिला मी साधं पाणी प्यायला मागितलं तर तिनं दिलं नाही. उद्या उठून आपल्याच घरात तिनं आपल्यालाच पाणी भरायला नाही लावलं म्हणजे मिळवलं. मी असं होऊ द्यायची नाही. तसं जर होऊ द्यायचं नसेल ना तर तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा आणि तिला जाब विचारा. अहो घरातली कामं उरावर घेतल्यात ती राहिलं बाजूला माझ्याच मागं लागल्या उलटी. मम्मी बरोबर आहे हिचं. मोठ्याला काम करायचं थांबवून सगळी कामं हातात घेतली आणि आता स्वतःच्या मनाला वाटेल तशी वागतीये बघ. मम्मी तिने जर माझा परत अपमान केला ना मी अजिबात सहन करणार नाही सांगून ठेवते. आई अहो काय झालं? पाय दुखतायत का तुमचं? थांबा मी दाबून देते. नाही न ग आज सकाळवरनं तू मला काय काम करून दिलं नाहीस ना म्हणून असं झालंय. अगं अगं इतकी वर्ष झाली माझ्या लग्नाला मला काम करायची सवय आहे आणि तू काय करून दिलं झालीस ना म्हणून असं होतंय. आई मी असं ऐकलंय तुमचं लग्न लई थाटामाटात झालं होतं. तुम्हाला लई मान होता ना या घरात. तुमच्या कधी माहेरात बी तुम्ही अशी कामं केली नसत्या. होय अगं माझे वडील म्हणजे एक स्वातंत्र्य सैनिक वसंतराव देशमुख. आमचं लई मोठं घराणं होतं ग. मी माहेरची लई लाडकी होती. अगं तुला सांगते आमच्या लग्नात बँड घोडं पाहुणं रावळं याचा लई लावा जमा होता. अगदी डोळ्याचं पारणं फिटावं असं लगीन झालंय आमचं. तुला सांगते दागिन्याने तर नुसतं मडवून टाकलं होतं मला. समधी हाऊस पुरी केली बघ त्यांनी माझी. लई प्रेम होतं ग त्यांचं माझ्यावर. वडिलांचं असतंच लेकीवर प्रेम. अगं आपल्या ह्या दोन्ही घरात वैमनस्य नसतं ना तर तुझ्या वडिलांनी बी तुझी समधी हाऊस पुरवली असती. जाऊ द्या नाही तुम्ही काय कमी हाऊस केली होय माझी. मला वीरू सारखा नवरा मिळाला तुमच्यासारखी सासू मिळाली बस मला आणखी काय बी नको. आणि दागिन्यांचं काय तुम्ही द्यालच की मला तुमच्याकडचं तुमच्या लग्नात आलेलं. दिला असतं ग ती समज तुझंच आहे पण माझ्याकडे नाही ती दागिनं. पण आई ते दागिनं तुमच्या वडिलांनी दिलेलं आहेत म्हणल्यावर तुमच्याकडेच असलं पाहिजेत ना. अगं ह्यांच्या माघारी ही घर कांचनच चालवते ना मग त्यामुळे कसं मागणार मी तिच्याकडे. अगं मस्त माझ्या डोक्यात आलं होतं
तुमचं लगीन झालं की तुला हे समजा देऊन टाकायचं म्हणून. अगं परत ती माझ्याकडे नव्हतं तर मी तरी काय करणार. हे बघ, माझ्याकडे माझ्या सासूबाईंनी दिलेल्या 2 बांगड्या होत्या, त्या मी तुला दिल्या. आई, मी हाय त्यात खुश आहे. मला नकोय तुमचं दागिने. पण आई, ते तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला तुमचं दागिनं परत मिळवूनच देईन. अगं पोरी, या वयात काय करायचे ते मला दागिनं. आई, अहो माहेरातनं आलेली एखादी चिंदी बी लई प्रेमानं जपून ठेवतो आपण. मग ही तर दागिना आहे, तुमच्या माहेरची शेवटची आठवण, आणि ती तुमच्याकडे असलीच पाहिजे. वा सुनबाई,